नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर 40 ते 50 हजार रुपये लवकरच त्यांच्या खात्यात येणार, तयारी सुरू, त्यांना मिळणार लाभ याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये आजच्या काळात कर्मचारी भविष्य निधी संघटनाद्वारे दिले जाणारे व्याजदर हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे। अलीकडेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 साठी पीएफ व्याजदरात वाढ करण्याची शिफारस केली आहे। व्याजदरात संभाव्य वाढ। गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओने आपल्या खातेदारांना 8.15% व्याजदर दिला होता। यावेळी सीबीटीने 8.25% व्याजदराची शिफारस केली आहे, जे एक सकारात्मक चिन्ह आहे। ही शिफारस मान्य झाल्यास करोडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। अधिकृत घोषणेच्या प्रतीक्षेत, पण सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही। सीबीटीच्या शिफारशी असूनही कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदर्श आचारसंहितेमुळे याबाबत विलंब होत आहे। व्याज जमा करण्याची प्रक्रिया। ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यात व्याज जमा करू शकते। याआधी सीबीटीच्या निर्णयाला अर्थ मंत्रालयाला मान्यता द्यावी लागेल। अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच ईपीएफओ लोकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करू शकेल। गेल्या वर्षीपेक्षा जास्त व्याज। 2023-24च्या आर्थिक वर्षात ईपीएफओने 28.17 कोटी खातेधारकांच्या खात्यांवर व्याज पाठवले होते। यावेळी व्याजदर वाढल्यास खातेदारांच्या खात्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पैसे दिसतील। ईपीएफओचा विश्वास। ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की जेव्हाही व्याज जमा केले जाईल तेव्हा पूर्ण पैसे दिले जातील आणि कोणतीही कमतरता होणार नाही। खातेदारांसाठी हे मोठे आश्वासन आहे। सीबीटीची शिफारस मान्य झाल्यास करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। व्याजदरात वाढ झाल्यामुळे त्यांच्या बचतीवर जास्त परतावा मिळेल, जे त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान असेल। मात्र अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार असली तरी खातेधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।